शरणागतानां भयं प्रजानां प्रतिपालनं न चाप्येवं तु वक्तव्यं देहिते कृपणं वचः. धर्माचं पालन करणारा, नीतीचं पालन करणारा, असा सत्यवादी असणारा, अयोध्या नगरीचा असणारा राजा हरिश्चंद्र. या राजा हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये कपट नाही, कुठल्याही प्रकारचा असणारा पाप नाही. किंबहुना या राज्यामध्ये राहणारे लोकही सत्यवादी होते. अशी परम पवित्र असणारी नगरी, त्या राज्यामध्ये असणारे सर्व लोक सुखी होते. यजनाधीयनं ध्यानं क्षत्रियस्य विधीयते, अशी असणारी राजा हरिश्चंद्राची नगरी. आदरणीय श्री व्यास महर्षी म्हणतात की एक वेळेचा प्रसंग आहे. राजा हरिश्चंद्र मृगया करण्यासाठी वनामध्ये गेला आणि मृगया करण्यासाठी वनामध्ये गेल्यानंतर फिरत असताना राजा हरिश्चंद्राने एक दृश्य पाहिलं. सायंकाळची वेळ झालेली होती, अंधार पडलेला होता आणि अंधार पडलेला असताना राजा हरिश्चंद्र मृगया करत असताना फिरत असताना अचानक हरिश्चंद्र राजाच्या कानावर आवाज आला. तो आवाज कसला आला तर करुण क्रुंदन करून काही स्त्रिया रडत होत्या. आम्हाला वाचवा रे वाचवा, रडत होत्या स्त्रिया. आणि अबला असणाऱ्या नारीचा आवाज, अनेक स्त्रियांची आवाज राजा हरिश्चंद्राच्या कानावर यायला लागले. आणि हरिश्चंद्राच्या मनामध्ये आलं, माझ्या राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार कदापि शक्य नाही, कारण आम्ही रघुवंशी आहोत. स्त्रीचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या राज्यामध्ये स्त्री कधीच दुःखी होऊ शकत नाही. का? ती मा परंबा जगदंबेचं स्वरूप आहे. आणि म्हणून हरिश्चंद्रजी महाराज जवळ जवळ गेलेले आहे. स्त्रिया रडतच होत्या, स्त्रिया रडतच होत्या, आम्हाला वाचवा, आम्हाला बंधनात पडायचं नाही. आणि मग त्यावेळेला राजा हरिश्चंद्राने आक्रोश केला, आवाज दिला, कोण आहे माझ्या राज्यामध्ये, कोण अत्याचार करत आहे स्त्रियांवर? असं म्हटल्यानंतर त्या वेळेला त्या ज्या स्त्रिया होत्या ना, त्या सर्व गुप्त झाल्या. लक्षपूर्वक ऐका, त्या स्त्रिया नव्हत्या, त्या सिद्ध्या होत्या. विश्वामित्रजी महाराज वनामध्ये बसून तपश्चर्या करत होते आणि सिद्धीला आपल्या, अनेक सिद्ध्यांना आपल्या असणाऱ्या अंतकरणामध्ये, आपल्या असणाऱ्या बाहुबलामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट करत होते. सिद्धी प्राप्त करण्यासाठी विश्वामित्र त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते आणि त्या सिद्ध्या त्यांना प्राप्त होणार होत्या. पण त्याच वेळेला राजा हरिश्चंद्राने त्या ठिकाणी विक्षेप केला आणि विक्षेप केल्यामुळे त्या सर्व सिद्ध्या पळून गेल्या. सहन झालं नाही विश्वामित्राला, राग आला. आणि राग आल्यानंतर विश्वामित्राने पाहिलं, राजा हरिश्चंद्र होता. हे मूर्ख राजन, अरे तुला माहित नाही का, अरे ज्या स्त्रिया रडत होत्या त्या स्त्रिया नव्हत्या, त्या सिद्ध्या होत्या. आणि त्या सिद्ध्यांना मी माझ्या तपबलाने या ठिकाणी मिळवलं होतं. पण राजन, तू आवाज दिल्यामुळे ते सर्व सिद्ध्या पळून गेल्या आणि माझं तपभंग झालं. क्रोधायमान झाले विश्वामित्र. आणि क्रोधायमान झालेल्या विश्वामित्राला पाहिल्यानंतर राजा म्हणायला लागला, महाराज काय पाहिजे तुम्हाला सांगा ना, तुम्ही महात्मा आहात, संत आहात आणि साधूला सिद्धी कशासाठी पाहिजे? कोण म्हणत आहे? राजा हरिश्चंद्र, महाराज मी तर असं ऐकलेलं आहे की सिद्धी प्राप्त करून मनुष्य जीवनामध्ये धन संपत्ती मिळवतो, राज्य वैभव मिळवतो. महाराज तुम्हाला राज वैभव पाहिजे का, संपत्ती पाहिजे का, कशासाठी तुम्ही सिद्धी मिळवत होता? असं म्हटल्यानंतर तथेतीच प्रतिज्ञायां नोवा चाल्प्यं वचस्तथा तेन दर्शित मार्गसो नगरं प्रति जगमीवान. असं म्हटल्यानंतर राजा असं बोलल्यानंतर त्यावेळेला विश्वामित्रजी महाराज म्हणतात, राजन अरे मला राज वैभव मिळवायचा आहे, मला भरपूर काही मिळवायचं आहे. मी जरी साधू असलो तरी साधूलाही त्या ठिकाणी ऐश्वर्याची, संपत्तीची गरज आहे का? तर दुसऱ्याची सेवा करण्यासाठी संपत्ती पाहिजे. संपत्तीशिवाय जगामध्ये काहीच चालत नाही, धनाशिवाय जगामध्ये काहीच चालत नाही. राजन सिद्धी पण पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. आणि साधूजवळ सिद्धी असतीच, प्रसिद्धीपेक्षा सिद्धी खूप महत्वाची आहे. आणि म्हणून सिद्ध असणाऱ्या महापुरुषाचे चरण धरले पाहिजे.
प्रसिद्धाचे नाही सिद्धाचे. आणि मग त्यावेळेला हरिश्चंद्रजी महाराजांनी चरण पकडले विश्वामित्रजी महाराजांचे. महाराज तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी त्रैलोक्य सम्राट आहे, या विश्वाचा राजा आहे. लक्षपूर्वक ऐका, ही लीला विश्वामित्रानेच घडून आणली. हे सर्व स्वप्नामध्ये चालू आहे. स्वप्नातला प्रसंग सांगतो तुम्हाला, स्वप्नातला प्रसंग आहे. या विश्वामित्रजी महाराजांनी हरिश्चंद्र राजाची कीर्ती वशिष्ठ मुनीकडून ऐकली होती. या भूतलावर हरिश्चंद्रासारखा राजा नाही. महान सत्यवादी, परम पवित्र, धर्माची ध्वजा फडकवणारा असा एकमेव राजा असेल तर हरिश्चंद्र आहे. आणि ते ऐकल्यानंतर विश्वामित्र राहवलं गेलं नाही आणि विश्वामित्र क्रोधायमान झाले होते. म्हणून ती परीक्षा घेण्यासाठी स्वप्नामध्ये आले. राजन, काय देऊ इच्छितो तुम्हाला? असं म्हटल्यानंतर किमतेभिष्टम द्विजब्रूहि ददामि वांछितं किलः. काय पाहिजे, जी अभिलाषा असेल ते मागा. व्यर्थम हीन जीवितं तस्य विभवं प्राप्य येन वै नोपार्जितं यशस्वितं परलोक सुखप्रदम. काय पाहिजे, या लोकातलं का परलोकातलं पाहिजे मागा महाराज. आणि मग त्यावेळेला विश्वामित्र महाराज म्हणतात, राज्यामध्ये ही महाराज वराय सपरिचितम. असं म्हटल्यानंतर हरिश्चंद्रजी महाराज होते. राज्य मागितलं, विचार केला नाही. मोहितो मायया तस्य श्रुत्वा वाक्यम मुनिर्नपः. मोहून टाकलं राजा हरिश्चंद्राला. आणि विश्वामित्रजी महाराज म्हणत आहे, राज्य पाहिजे मला. आणि राजाने विचार केला नाही. दत्तमित्युक्तवानः राज्यं विचार्यं यदृच्छयां गृहीतामिति तं प्राहं विश्वामित्रोऽति निष्ठुरः. आणि निष्ठुर असणाऱ्या विश्वामित्राने राजाकडून त्या ठिकाणी राज्य घेतलं स्वप्नामध्ये मागून. पण राज्य घेत असताना राजन राज्य दान केलं. कोणतीही वस्तू दान करत असताना तो दान राहत नाही, तो यज्ञ होत असतो. लक्षपूर्वक ऐका, राज्य दान केलं पण या यज्ञामध्ये मला, या राज्यामध्ये यज्ञ करण्यासाठी तुझ्याकडून मला या ठिकाणी 60 भार सोनं पाहिजे. काही ठिकाणी लाख सुवर्ण मोहराचं वर्णन केलं, काही ठिकाणी भाराचं वर्णन केलं. आणि म्हणून मला ते असणारं सुवर्ण पाहिजे. असं म्हटल्यानंतर राजाने सांगितलं, गुरुजी चालेल पण थोडा वेळ लागेल. का? राज्य दान करून बसलेलं होतो आणि राज्य दान केल्यामुळे राज्यातली सर्व संपत्तीच दान झालेली होती. दानावृत्तिर प्रसादास्यामि स्वस्तो भवत्तपोधनः. विश्वामित्रस्तु तच्छ्रुत्वा तमाह मेदिनी पतिं. तदैव सैनिकास्तस्य वीक्षमाना समागताः. आणि राजाने सर्व असणारं ऐश्वर्य स्वप्नामध्येच विश्वामित्रजी महाराजांना दान करून टाकलं. आणि आदरणीय व्यास महर्षी म्हणतात की विश्वामित्राची असणारी माया राजाला कळालीच नाही. आणि लक्षपूर्वक ऐका, दान करतानाही मनुष्याने आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. आपलं सर्वस्व जाईल इथपर्यंतही माणसाने दान केलं नाही पाहिजे. पण राजाने सर्वस्वच देऊन टाकलं विश्वामित्राला. नारात्र विद्यते क्वापी. आणि मग ज्या वेळेला सकाळच्या वेळेला राजा हरिश्चंद्र झोपेतून उठले, स्वप्नातील प्रकार आपल्या असणाऱ्या पत्नी तारेला सांगितला. तेही विचार करायला लागली, पतिव्रता होती. अहो महात्म्याला तुम्ही राज्यदान केलं आणि ते दिलं पाहिजे. अहो ते विश्वामित्रजी महाराज होते, स्वप्नामध्ये आले आणि कुठे दम निघतो त्यांना. ते असणारे विश्वामित्रजी महाराज सकाळच्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये आले. आणि अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर कृतस्ते भविता राजन धनप्राप्ती रतपरम गतम राज्यम तथा कोशो बलम चैवार्थ साधनम. आणि आल्या आल्या त्या ठिकाणी हरिश्चंद्र महाराज सिंहासनावर बसलेले होते. आणि सिंहासन बसल्यानंतर विश्वामित्र आले, हे मूर्ख राजन, अरे काय लाज वाटते का नाही तुला? खुशाल मला पाहूनही सिंहासनावर बसलेला आहे. आणि राजा हरिश्चंद्र सिंहासन उठून उभे राहिले, खाली आले, प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर गुरुजी बसा, सिंहासन दिलं गुरुजीला बसण्यासाठी. राजन ते सिंहासन नाही माझं, विसरला का? अरे हे सिंहासन नाही माझं, ते सिंहासन आहे. आजपासून मी अयोध्या नरेश आहे. या नगरीचा आणि तुझा काही संबंध नाही. यथेष्टम वज्र राजद्रम भार्या पुत्र समन्वितः सुवर्णम नास्ति किम तुभ्यम ददामीति वदाधुनाः. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी विश्वामित्र राज सिंहासनावर बसले आणि राजाला सांगितलं, राजन
साठ भार असणारं सोनं मला पाहिजे, लवकरात लवकर दे. आणि असं म्हटल्यानंतर राजा आपल्या असणाऱ्या सेवकांना म्हणा लागला, 60 भार सोनं द्यायचं आहे महाराजांना. अरे मूर्ख राजन, कळतं का तुला? अरे त्रैलोक्याचं सर्व असणारं विश्वाचं राज्य तुम्हाला दान केलेलं आहे. या पृथ्वीवरचं असणारं कोणतंच धन देण्याचा तुला अधिकार राहिलेला नाही. म्हणून तुझ्या राज्यकोशातलंही धन तुला देण्याचा अधिकार नाही, ते माझं आहे. आणि मग त्यावेळेला राजाने सांगितलं, महाराज मला थोडी मुदत द्या, थोड्या दिवसाची मुदत द्या, मी तुम्हाला ते असणारं सोनं तुमचं देऊन टाकेल. विश्वामित्राने सांगितलं, राजन ऐक, जर वचन दिलेलं आहे आणि ते वचन जर तू मोडलं ना तर तुला मी शाप दिल्याशिवाय राहणार नाही. शाप देऊन तुला मी याच ठिकाणी भस्म करील. आणि मग एवमस्तु महाराज्यम आगमामीयमहं पुनः शापम तव प्रदास्यामि न चद्यते प्रयच्छसी. विश्वामित्राने त्या ठिकाणी राजाला ललकारलं. आणि मग त्यावेळेला सर्व प्रजेला ज्या वेळेला कळालं, अयोध्या नगरी सर्व एकत्रित झाली. अरे अरे, आपल्या असणारा राजा हरिश्चंद्रजी महाराज, हरिश्चंद्र महाराजांनी आपली असणारी नगरी विश्वामित्रजी महाराजांना दान करून टाकली. आणि मग त्यावेळेला सर्व प्रजा बाहेर आली. सर्व प्रजा राजवाड्याच्या समोर येऊन उभी राहिली. आणि मग त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं, राजन चालता हो माझ्या राज्यातून, आत्ताच्या आत्ता चालता हो. आणि मग आपल्या असणाऱ्या पत्नीला, भारेला, तारेला बरोबर घेतलं आणि रोहित नावाच्या बाळाला, अवघा 5 वर्षाचा रोहित, आणि त्या रोहिताला बरोबर घेतलं आणि घेऊन निघाले. निघाल्यानंतर त्यावेळेला तप्त ऊन पडलेलं होतं. आणि त्या तप्त उन्हामध्ये राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीला आणि आपल्या बाळाला घेऊन निघाले. सुवर्णाच्या पादुका होतात म्हणतात त्यांच्या चरणामध्ये, सुवर्णाच्या पादुका. आणि ज्या वेळेला चालले ना त्यावेळेला विश्वामित्राने पाहिलं, राजन अरे तुझ्या अंगावर जेवढे वस्त्र आहे ना, सुवर्णाचे असणारे अलंकार असतील, ते सर्व काढून ठेव, तुझा अधिकार नाही. अयोध्येतली प्रजा रडायला लागली, विलाप करायला लागली. आणि मग त्यावेळेला राजा हरिश्चंद्र अंगावरचं असणारं सुवर्ण असेल, आपल्या बालकाच्या अंगावरचं सुवर्ण आणि पत्नीच्या अंगावरचे असणारे अलंकार काढून देतात विश्वामित्राला. ओ शिशुरुदा दृष्टशुधाविष्टः प्राह वाक्यं सुदुःखितः तात तात प्रहदेहं मातर्मे देहि भोजनम. जय हो. आणि हरिश्चंद्रजी महाराज आपली अयोध्या नगरी सोडून निघाले. सर्व प्रजा विलाप करायला लागली, टाव फोडून रडायला लागली प्रजा हरिश्चंद्रासाठी. आणि तारा राणी आणि रोहित बाळ, अरे किती कृपण आहे रे विश्वामित्र महाराज, किती पापी आहे. सत्यवादी असणारा राजा हरिश्चंद्र, त्या राजा हरिश्चंद्राला राज्यातून बाहेर निष्कासित केलं विश्वामित्राने. चांगलं नाही केलं बरं का विश्वामित्राने, हे चांगलं नाही केलं. कोण विश्वामित्राला निंदा करत आहे, कोण शिव्या देत आहे, कोण काय बोलत आहे. आणि राजा हरिश्चंद्राने सर्वांना हात जोडले, असं बोलू नका. ते ऋषी आहे, संत आहे, आणि संताला मी माझं राज्य दान केलेलं आहे. आणि मग त्यावेळेला राजा हरिश्चंद्र महाराजांनी आपल्या प्रजेला हात जोडला आणि सांगितलं, तुम्ही विलाप करू नका, मी परत येईल तुम्हाला भेटण्यासाठी. कमाल लोक्य हरिश्चंद्र पपाती भूमी मूर्छितः. प्रजा मूर्छित व्हायला लागली. हरिश्चंद्राच्या विराहामध्ये प्रजा रडायला लागली. ज्याप्रमाणे पाण्यातला मासा पाण्यापासून वेगळा करावा, त्याप्रमाणे राजा हरिश्चंद्राची प्रजा आणि राजा हरिश्चंद्र बाजूला झालेले होते. दक्षता साम यदि धैर्य मे वीक्षते. हे राजन, तुम्हीच आमचे माय बाप आहात, तुम्ही आम्हाला सोडून चालले. अहो बाल रोहिदास, पायामध्ये त्याच्या असणारी चप्पल सुद्धा नाही असा रोहिदास आनवानी निघाला. बाबा पाय बोलतात माझे. तारा राणी रोहिदास बाळाला उचलून घेत आहे. अरे काय दिवस आले रे, कोणतं दैव फिरलं रे आमच्यावर. पायामध्ये चालण्यासाठी एक चप्पल सुद्धा राहिली नाही, पादुका सुद्धा राहिल्या नाही. दैवा, अरे काय आमचं असणारं दैवत असेल. आयुष्यभर सत्यवादी असणारा, जीवन जगणारा राजा हरिश्चंद्र पण आज आपलं राज्य दान करून निघाला. विश्वामित्राने सांगितलं, राजन या पृथ्वीवर तुझा राहण्याचा अधिकार नाही, नगरी माझी आहे.
हे महाभाग ऐक. आणि असं म्हटल्यानंतर राजा हरिश्चंद्राने विचार केला, आता कुठे गेलं पाहिजे. आणि मग ध्यानामध्ये आलं, पृथ्वी जरी या पृथ्वीचा मी सम्राट आहे, पण या पृथ्वीवर अशीही एक नगरी आहे. ती नगरी या पृथ्वीवरची नाही, ती नगरी आहे 9 खंड म्हटले असतील, पण एक खंड आहे त्याचं नाव आहे काशी खंड. आणि ती भगवान शिवशंकराच्या असणाऱ्या या त्रिशूळावर आहे. आणि म्हणून ती माझ्या राज्यामध्ये नाही, ते राज्य भगवान शंकराचं आहे, काशीचं राज्य. आणि म्हणून आता मी काशीला जाणार. आणि ते हरिश्चंद्रजी महाराज, रोहित बाळ आणि तारा राणी काशी नगरीमध्ये निघाली सज्जनो. आणि भगवान महादेवाचं स्मरण करत करत ओम नमः शिवाय. करत करत काशी नगरी मध्ये हरिश्चंद्र राजा आलेला आहे. तारा रोहिदास बाळ, कधी ती राणी आपल्या आयुष्यामध्ये अनवाणी चालली नाही. त्रैलोक्य सम्राट असणारे या ठिकाणी राजा हरिश्चंद्र, अरे अरे काय दैव असणार आमच्यावर कोपला असेल देवा. पंचदेवतावरून पाहत होते आकाश मार्गाने, किती क्रूर आहे हे विश्वामित्र. सत्यवादी असणाऱ्या राजा हरिश्चंद्राला नगरीतून बाहेर राजे महाराजांचा त्या काशी नगरीमध्ये आगमन होत आहे. विश्वामित्रजी महाराज काशी नगरीमध्ये विश्वामित्रांचं आगमन होत आहे. पाहतो हा राजा कुठे कुठे जातो, मला पाहायचंच आहे. याला कोण आश्रय देता माझ्या नगरीमध्ये. क्रोधायमान झालेले विश्वामित्र, मुंच मुंचार्य माम सत्यो यावत पश्याम्यहं सुतं दुर्लभं दर्शनं विप्र पुनरस्य भविष्यति. सातभार सोनं घ्यायचं होतं, राजसूय यज्ञाची असणारी सामग्री मिळवायची होती. आणि म्हणून विश्वामित्राचं असणारं आगमन होतं. विश्वामित्रांना पाहिल्यानंतर राजा हरिश्चंद्राने हात जोडले आणि प्रणाम केला. महाराज, क्रोधायमान झालेले मूर्ख राजन, अरे माझी असणारी राजसूय यज्ञाची असणारी
संपत्ती मला कधी दान करतो महाराज. अहो मला थोडा अवकाश द्या हो तुम्ही, थोडा अवकाश द्या. माझ्या कुठून आणणार मी संपत्ती महाराज? सर्व ऐश्वर्य मी तुम्हाला दान केलं. माझ्या मुलाच्या अंगावरची असणारी संपत्ती, माझ्या पत्नीच्या अंगावरचे अलंकारही महाराज मी तुम्हाला देऊन टाकले. मला थोडा अवकाश द्या हो महाराज. राजन ऐक, कर्मणस्य वयोरूपशीलानां तव योषितः अनुरूपितमिदं वित्तं ग्रहाण पर्यमेवलाम् धर्मशास्त्रेषु यदृष्टं स्त्रीयमौल्यं नरस्य च. ऐक, ब्राह्मणाला दिलेलं दान, ब्राह्मणाला दिलेलं वचन जर व्यर्थ केलं ना राजन, त्याची दुर्गती होत असते. आणि म्हणून मी तुला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. ऐक महाराज, थोडं ऐकाव. आणि विरहामध्ये राजा हरिश्चंद्र विश्वामित्राला प्रार्थना करत होते. आणि त्यावेळेला ताराराणी आपल्या पतीला म्हणती, अहो अहो ताराराणी म्हणते, अहो त्यांना त्यांचं असणारं या ठिकाणी सुवर्ण दान करायचं आहे ना, द्यायचंच आहे ना, पण काय करायला पाहिजे तारी? विश्वामित्राने अवकाश दिला. आणि मग त्यावेळेला काशीच्या असणाऱ्या बाजारामध्ये ती तारा म्हणती, अहो मला विकून टाका, तुम्ही मला विकून टाका. असं म्हटल्यानंतर त्यावेळेला राजाच्या हृदयाचे जणू काही तुकडे तुकडे झाले. अरे अयोध्या नगरीचा बी असणारा हरिश्चंद्र राजा आणि त्याची असणारी भार्या महान पतिव्रता तारा, आणि आज तुला विकायचं तारा कदापि शक्य नाही. विश्वामित्र म्हणत आहे, राजन काय वावगा आहे? एखाद्या असणाऱ्या ब्राह्मणाचं, एखाद्या संताचं वचन पूर्ण करायचं असेल तर काय वावगा आहे? ही म्हणते ते योग्य आहे. आणि सूर्य अस्त होण्याच्या अगोदर जर तुम्हाला संपत्ती दिली नाही ना राजा बाजी, तर मी तुला या ठिकाणी शाप दिल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्र निघून गेले. आणि तीच असणारी तारा पतीला विनंती करते, अहो का तुम्ही तुमच्या मनाला त्रास करून घेता? आणि मग त्यावेळेला राजा म्हणतो, अरे माझ्या जीवनामध्ये हे दिवस येण्याच्या अगोदर मी मरण का पावलो नाही? हृदय छिन्न छिन्न झालं. काय माझं असणार दैव असेल? आणि स्वतःची असणारी भार्या त्या ठिकाणी भर बाजारामध्ये घेऊन गेले हरिश्चंद्र. काय पतिव्रता असेल ती तारा. महाराज तुम्ही जर सुखी आणि समृद्धी जर जीवन जगत असाल, आणि माझा पती हाच परमेश्वर आहे, आणि माझा पती जर या ठिकाणी सुखाने जगत असेल, माझ्या पतीला या ठिकाणी त्या ऋषीनं शाप देऊ नये यासाठी ही तारा स्वतःचं बलिदान द्यायला तयार आहे. ती तारा आहा मा परंबा जगदंबेची असणारी भक्त होती ती तारा. महाराज मी तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे. हरिश्चंद्र महाराज बाजारामध्ये घेऊन येतात तारेला विकण्यासाठी. आहा मा परंबा जगदंबा अशी असणारी ती तारा. आज राजा हरिश्चंद्रचं असणारं हृदय विदीर्ण झालं होतं. आहा प्रगुह्यम बालकम मात्रा तहे कास्ताव बंधयेत. रोहित बाळ म्हणा लागला, आई तू मला सोडून गेली तर मी काय करायचं? मी कोणाकडे पाहून जगायचं? आई मला एक क्षण सुद्धा तुझ्याशिवाय होत नाही. आई काय करायचं? बाळ रोहिताचे असणारे शब्द ऐकले आणि करुण कृंदन करून ती असणारी तारा रडायला लागली. आणि तिथे एक कौशिक नावाचा ब्राह्मण येतो. त्याचा विवाह झालेला होता. आणि त्याची भार्या म्हणते, मी घरामध्ये काम करणार नाही, एखादी दासी घेऊन या. आणि तो कौशिक नावाचा ब्राह्मण त्या बाजारामध्ये आलेला होता. एखादी दासी भेटेल म्हणून. आहा दासीच्या शोधामध्ये कौशिक नावाचा ब्राह्मण आलेला होता. आणि त्या कौशिक नावाच्या असणाऱ्या ब्राह्मणाने पाहिलं की तारा सौंदर्यवान असणारी तारा आहे, पण दासी बनलेली आहे. काहीतरी दिवस आले असतील यांच्यावर. म्हणून कौशिक ब्राह्मणाने पाहिलं. हरिश्चंद्रजी महाराज समोर आले आणि म्हणतात, काय पाहिजे आपल्याला? म्हणे मला दासी पाहिजे.
या बाजारामध्ये तुम्ही हिला विकण्यासाठीच आणलेलं आहे ना हो. डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. डबडबल्या डोळ्याने हरिश्चंद्र म्हणतो हो, विकण्यासाठीच आणलेलं आहे. काय अवस्था झाली असेल त्या हरिश्चंद्राची. ये देवा विश्वाचा सम्राट राजा हरिश्चंद्र पण आज देवा राजसिंहासनावर बसणारी असणारी तारा आज एका ब्राह्मणाच्या घरी दासी होऊन जाणार होती. दुष्टवंतम पुरा पत्नीम सेयम दासीत्वमागता सूर्यवंश प्रसूतोयम सुकुमार कुरांगुली संप्राप्तो विक्रयम बालो धिंगमास्तु सुदूरमतिम. हा प्रिये हा शिशु वत्समनार्यस्य दुर्नया. हे प्रिये, हे भार्या, अरे कुठून मला दुर्मती आली रे. विलाप करायला लागले हरिश्चंद्र महाराज. दैवाधीन दशाम प्राप्तो न मृतोस्मि तथापि धिक्कार आहे माझ्या जीवनाला. अरे कोणतं पाप केलं असेल मी. माझी असणारी या ठिकाणी भार्या, महान पतिव्रता असणारी तारा, आज माझ्या तारेला विकण्याचा प्रसंग माझ्यावर आला रे दैवा. काय पाप केलं असेल मी. एवं विलिपतो राग्ने विप्रतो न धीयतः. धीर कुठला राजाचा. आणि ज्या वेळेला कौशिक नावाच्या ब्राह्मणाबरोबर आपल्या पत्नीचा व्यवहार केला दासी, 20 भार सोनं देतो मी हिच्या बदली तुला. महाराज खूपच कमी झालं. विचार करा, लाखो टन असणारं सोनं ज्या असणाऱ्या राणीच्या राजवैभवामध्ये होतं, त्या राणीला आज 20 भार सोन्यावर विकावं लागलं. दैव कोपल्यानंतर सज्जनो काय अवस्था होती. राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा बनत असतो. दैवाने खूप या ठिकाणी वाईट दिवस आले. आणि मग त्यावेळेला आपल्या पत्नीला ज्या वेळेला कौशिक नावाच्या ब्राह्मणाला विकलं आणि विकल्यानंतर मग बाळ, रोहित बाळ होताना रडायला लागला. आईचा पदर घेतला, पदर धरून बाळ रडायला लागलं. आई, अरे आई, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ग. राज्यामध्ये राहणारा बालक रोहिदास बाळ, 5-6 वर्षाचा बाळ आपल्या आईच्या असणाऱ्या कुशीमध्ये आला आणि रडायला लागला. आई, आई, मी तुझ्याशिवाय कसा ग राहू ग. आई, तू मला जर सोडून गेली तर मी जगणार नाही. बाबा मला कुठपर्यंत सांभाळतील आणि उद्या काय दिवस येतील. आई, मी तुझ्या बरोबर राहीन. आई, स्वतः कुठला बाळ रडायला लागलं. आणि त्यावेळेला मोहाचा बांध फुटला आणि तारा आपल्या बाळाला घेऊन आलिंगन देऊन रडायला लागली. ब्राह्मण बुवा, माझं एकूण बाळ आहे, माझं एकटंच बाळ आहे. ब्राह्मण बुवा, मला जसं तुम्ही दासी रूपाने विकत घेतलं ना महाराज, माझ्या बाळाला पण तुम्ही विकत घ्यावं. करील काहीतरी सेवा. हाही तुमच्या घरामध्ये दास बनून राहील. माझ्या बाळाला तुम्ही विकत घ्यावं. हो संप्राप्त विक्रयम बालो धिंगमास्तु दुर्मतीन. राजा हरिश्चंद्र पाहत आहे आईचं आणि मुलाचं असणारं करुण कृंदन रडणं पाहिलं. राजाचं असणारं हृदय विदीर्ण झालं, कंठ दाटून आला. उचक्या देऊन हरिश्चंद्र रडायला लागले. ओ काय प्रसंग आला असेल हो. त्या प्रसंगाचं वर्णन केलं जाऊ शकत नाही वाणीच्या द्वारे. एवं विलपतो राग्ने. अरे दैव, काय पाप केलं असेल मी. आज माझा छोटासा असणारा बाळ राजा, पुढे राजा होणारा रोहित बाळ, त्या बाळावर असे दिवस आले. आणि मग त्या वेळेला
कौशिक नावाच्या ब्राह्मणाने सांगितलं यालाही विकत घेतो. 5 भार सोनं दिलं आणि 5 भार सोनं दिल्यानंतर रोहित बाळालाही विकत घेतलं कौशिक नावाच्या ब्राह्मणाने. आणि काय अवस्था, काय वर्णन करावं. वेद सरली प्रीत सरली नाती हो, सरली प्रीत सरली नाती. आपली सहेली आपल्या मैत्रिणीला मिठी मारत आहे. खेळ संपला सारा देवा, तुफान सुटला सुटला सरली प्रीत सरली नाती. खेळ संपला सारा पाखरा, तुफान सुटला. आग लागली हृदयामध्ये. चहूकडून जसं काय वणवा लागावा तशी अवस्था झाली. होशील पाहून प्रेमा घरचा, होशील पाहून प्रेमा घरीचा, घेऊन जाशील प्राणवाचा. होशील पाहून प्रेमा घरीचा, घेऊन जाशील प्राणवाचा. हे देवा, अरे काय संकट आलं रे माझ्यावर. विदीर्ण झालं आणि राजा हरिश्चंद्राच्या जीवनामध्ये पत्नी गेली, बालक गेला, विराहामध्ये रडत आहेत. अरे त्याप्रमाणे देहाला वणवा लागावा अशी अवस्था झाली राजा हरिश्चंद्र. हे सरली प्रीत सरली नाती. खेळ संपला सारा पाखरा, तुफान सुटला. किमनेन महाभाग कथितेन तवा नघ, शोकस्तु वर्धते विप्र श्रुतनानेन सुरत. देवा, काय दिवस आले रे माझ्यावर. आज सोन्यासारखी असणारी पत्नी भार्या विकली रे, आज मी विकली तिला रे देवा. काय दैव कोपला असेल माझ्यावर. विराहामध्ये रडतच होते मी. हरिश्चंद्र महाराज आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्रांचं आगमन झालं त्या ठिकाणी. आहा, राजसूयस्वयज्ञस्य नैषा भवते दक्षिणा, अन्युत्पादय क्षिप्रम संपूर्णयेन सा भवेत्. विश्वामित्रांचं आगमन झालं. राजन, अरे काय रडत आहे. आहा, मित्र आहे का, कृपण आहे का. अरे रघुकुलामध्ये तुझा जन्म झालेला आहे मूर्ख.
काय रडत आहे? पत्नीच्या विरामध्ये शंड आहे का? राजसूय यज्ञाची असणारी दक्षिणा मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आहा महाराज, विश्वामित्राचे पाय पकडले राजा हरिश्चंद्रांनी. महाराज, थोडा अवकाश द्याला मला तुम्ही. अन्यदास्यामी भगवन काल कल्लिशित प्रदक्षिताम. महाराज, तुमचे पाय पकडत आहे. वित्तक्रीतेन यस्यार्तिः मया प्रेतेन गच्छति सब्रवीतो तोरायुक्तो यामी तिष्ठती भास्कर. 25 भार सोनं दिलं. अरे हे 25 भार सोनं काय करायचं मी? मला सर्व असणारा धन पाहिजे राजन. महाराज, थोडा अवकाश द्यायला मला. आहा, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काशी नगरीचा असणारा राजा, स्मशानाचा असणारा राजा चंडाळ, चांडाळ ज्याला म्हटलं जातं, असा डोंबा. आहा, आणि त्या डोंबाला या ठिकाणी आपल्या हाताखाली सेवा करण्यासाठी, काम करण्यासाठी कोणीतरी पाहिजे होतं. स्मशानाचा असणारा राजा त्या ठिकाणी डोंब आलेला आहे. चांडालो हि विख्यातो प्रवीरेत नृपत्तमः शासने सर्वदा तिष्ठे मृतचैवाल्पहारकः. आणि चांडाळ राजाला पाहिलं, त्या डोंबाला पाहिलं. विश्वामित्राने विचारला आपला परिचय. कुत्री होती बरोबर, दुर्गंध त्याच्या अंगातून येत होता. एवं मुक्तस्य तदा राजा वचनम चेत पर्वमेवीत ब्राह्मणा क्षत्रियो वापी गृहत्वेती तमतिर्मम. आणि त्या चांडाळाला पाहिल्यानंतर विश्वामित्राने परिचय विचारला. आणि मग त्यावेळेला तो चांडाळ म्हणत आहे, एवमेव त्वया धर्मः कथितोनुपसत्तमः अवीरचार्या विको अवीरचार्या त्वया राजन् धूलोक्तं माग्रतः. मी असणाऱ्या स्मशानाचा राजा चांडालाही मला डोम म्हटलं जातं. प्रवीर माझं नाव आहे. आणि मलाही एका सेवकाची गरज आहे या स्मशानभूमीमध्ये. आहा, आणि मग त्यावेळेला डोंबाला पाहिलं. आणि त्यावेळेला राजा हरिश्चंद्र म्हणत आहे, महाराज, मी सर्वांचं दास्यत्व करील, पण मी चांडाळाचं दास्यत्व करणार नाही. असत्या नरके गच्छ सत्य क्रूरे नराधमः ततश्चांडाला साध्वी न वरामे हस्यतः. आहा, आणि मग त्यावेळेला राजा हरिश्चंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज, मी राजा आहे. राजन, तू राजा होता, आता नाही. तू माझा सेवक आहे, मी तुझा गुरु आहे. महाराज, मी तुमचं दास्यत्व स्वीकारीन, पण मला चांडाळाचा दास बनू नका. महाराज, मला चांडाळाचा दास बनू नका. मी जीवनामध्ये महाराज काय पाप केलं असेल की माझ्यावर असे दिवस आले? चांगले चांगले वेद पठित ब्राह्मण माझ्या राज्यामध्ये येऊन वेदाचं पठण करत होते. आज एका चांडाळाचं दास मला तुम्ही बनवत आहात. महाराज, मला चांडाळाचा दास नका बनू. मला दुसरं काही पण पद नाही, मी दुसरी काही पण सेवा करीन. आणि मग त्यावेळेला विश्वामित्र म्हणत आहे, राजन, तू माझा दास बन. आणि ज्या वेळेला विश्वामित्रजी महाराज म्हणले, माझा दास हो, मी तुमचा दास बनायला तयार आहे ना. आणि मग त्यावेळेला विश्वामित्र म्हणत आहे, राजन ऐक, आता तू माझा दास झालेला आहे ना, आता मी तुला आज्ञा करत आहे, तू या चांडाळाचा दास बन. हरी तो चंद्रमस्ततो राजा मतवांचित जीवितः प्रसीदती वदन्पादो ऋषे जाग्राह्य विव्वलः. हृदय विदीर्ण झालं राजाचं. महाराज, चांडाळाचा दास मला बनायची वेळ आली. हो, चांडाळ म्हणतो, जेवढं असेल पाहिजे असेल तेवढी संपत्ती मी द्यायला तयार आहे याच्याबद्दल. महाराज, आहा, कुत्री ज्याच्याबरोबर होती, अंगाचा दुर्गंध वाहत होता, एकदम विकृत अशा प्रकारचं त्या चांडाळाचं स्वरूप होतं. पाहिल्यानंतरही किळसील असं स्वरूप होतं त्या चांडाळाचं. आणि त्याचा दास हरिश्चंद्राला बनावं लागलं. दासोस्म्यार्थोस्मि दिनोस्मि तद्भक्तश्चे विशेषतः प्रसादम कुरु प्रेष कष्ट चांडाल शंकर. बायकोला तर कौशिक नावाच्या ब्राह्मणाने नेलं,
पण तू ज्या वेळेला विश्वामित्रांनी आज्ञा केली दास बन, महाराज साधूचं दास्यत्व स्वीकारलं आणि साधूच्या आनंदासाठी जर तुम्हाला महाराज मी चांडाळाचा दास बनून जर आनंद भेटत असेल तर मी चांडाळाचाही दास बनायला तयार आहे. याला म्हणतात साधूची सेवा. काय राजा हरिश्चंद्राचं तप असेल, संतांच्या चरणावर प्रीती असेल. शेषेन चांडाळ होता. त्याच वेळेला राजा हरिश्चंद्राचा हात धरला आणि जेवढी संपदा पाहिजे तेवढी विश्वामित्रजी महाराजांना देऊन टाकली. आणि विश्वामित्रजी महाराजांना समर्पित केल्यानंतर विश्वामित्रजी महाराज निघून गेले. चांडाळाने म्हणतात त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्राला त्याच वेळेला दंडाने मारलं. हातामध्ये झाडू दिला आणि टोकर दिली. सांगितलं ऐक एव मुक्तते वचने राजा हर्षजा समन्वित. आणि मग त्यावेळेला चांडाळाचा दास आहे तू. आजपासून तुला या स्मशानामध्ये राहायचं आहे. आणि स्मशानामध्ये राहून काय करायचं आहे, जिथे मुर्दे येतील त्यांच्याकडून कापड घ्यायचं, 6 आणे टॅक्स घ्यायचा आणि त्याच्यातले 2 आणे तुला ठेवायचे, बाकीचे 4 आणे मला समर्पित करायचे. आणि राजा हरिश्चंद्राने विचारलं महाराज बरोबर आहे, पण माझी इच्छा आहे मला कुठंतरी राहण्यासाठी जागा द्या. स्मशानस्य घोरमसानद शिवानचे तुझ्या समकुलम. हे स्मशान हे तुझं घर आहे. चांडालो नरशिष्टिस्तम मृतचैलान पाहारिणाम राजा तेन समाधिष्टो जगानाशव मंदिरम. हे स्मशान हे तुझं घर आहे. या स्मशानामध्येच राहायचं. या ठिकाणी लोकांना आल्यानंतर लाकडं द्यायचे स्मशानामध्ये. जे प्रेत जाळण्यासाठी त्यांच्याकडून कापड घ्यायचं, 6 आणे घ्यायचे आणि तेच काय तुला भिक्षा देईल, पीठ देईल तेच पीठ घ्यायचं. तेच जे काही देईल धान्य ते तू धान्य घ्यायचं. महाराज एखादी चूल तर पाहिजे ना, चूल. असं म्हणल्यानंतर असिच्छानते इदं मौल्यं शतं प्राप्स्यसि जाग्रत. असं म्हणल्यानंतर महाराज तो चांडाल म्हणत आहे. चांडाल काय म्हणतो ऐक, चूल नाही ते, हे स्मशानामध्ये प्रेत जळतात ना, त्या जळत्या प्रेतावर तू भाकरी भाजून खायच्या राजा. या जळत्या प्रेतावर भाकरी भाजून खायच्या. विचार करा तुम्ही काय दिवस. राजा हरिश्चंद्र अयोध्या नगरीचा नरेश, पण आज स्मशानातील असणाऱ्या जळत्या प्रेतावर स्वयंपाक करायचे दिवस आले. जळत्या प्रेतावरचे असणारे लाकडं घ्यायचे आणि राजा हरिश्चंद्राने त्या ठिकाणी भाकरी बनवायच्या. त्या स्मशानभूमीचं वर्णन केलेलं आहे. आजही तुम्ही काशीला जर गेले ना, हरिश्चंद्राच्या नावाने घाट आहे आणि एका बाजूला मणिकर्णिका घाट आहे. आज तुम्ही जर त्या काशी नगरीमध्ये गेले तर मणिकर्णिका घाटावर तुम्ही गेले तर तुम्हाला उभं राहूशी वाटणार नाही. अरे आपण एखादं प्रेत जर पेटवलं आणि प्रेत पेटवल्यानंतर माणसं जास्तीत जास्त 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी उभे राहतात. प्रेत ज्या वेळेला पेटतं त्यावेळेला लोक निघून जातात. का? प्रेताचा वास येऊ नये, प्रेताचा धूर आपल्या अंगावर येऊ नये. अरे अयोध्याचा राजा असणारा हरिश्चंद्र हजारो प्रेत ज्या स्मशानावर जळतात त्या धुरामध्ये राहत आहे. काय अवस्था झाली असेल राजाची. अर्ध मरेल असणारे प्रेत कुत्री खात आहे, त्यांचं मांस त्या ठिकाणी कुत्रे तोडत आहे. राजा समोर ते दृश्य पाहत आहे. अरे पुढे असणारे अर्ध मेलेले असणारे प्रेत पडलेले आहे, कुठे भूत आहे, कुठे पिशाच आहे, कुठे वेताळ आहे. अशा असणाऱ्या दुर्गंधयुक्त असणाऱ्या स्मशानामध्ये राजा थांबलेला आहे. आणि हे स राजा तत्र संप्राप्तो दुःख चेबान शोचतः. आणि अशा असणाऱ्या त्या स्मशानामध्ये हरिश्चंद्र राहत होते. विचार करा तुम्ही काय अवस्था झाली असेल. अर्धदग्ध शवपास्यानी विकलस्त दंत पंक्तिभिः. आणि त्या स्मशानामध्ये राहायचं, जिथे दुर्गंध आहे, जिथे घाण आहे, त्या घाणीमध्ये राहून राजाने आपला असणारा दररोजचा निर्वाह करायचा. प्रेत यायचं, दररोजचे प्रेता आल्यानंतर राजाने त्या प्रेताकडून टॅक्स घ्यायचा. 4 आणे टॅक्स त्या ठिकाणी चांडाळाला द्यायचा. असा क्रम चालू झाला. दिवसा मागून दिवस निघून गेले.
आहा हा आज ती पंजर शरीर झालं राजा हरिश्चंद्राचं. अरे इकडे ती असणारी तारा राणी डोंब्याच्या घरी त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कौशिक नावाच्या ब्राह्मणाच्या घरी दास्यत्व करत आहे. आहा कौशिकाची असणारी पत्नी होती ना ती खूप क्रूर होती. राग आला की कधी कधी तिचे केस पकडायचे ताराचे, कधी कधी तारेला मारायची, रोहिदास बाळाला मारायची, दंड द्यायची, अशी अवस्था झाली. आणि एक दिवस काय झालं, दिवसा मागून दिवस निघून गेले, वर्ष निघून गेले. पण एक दिवस राजा हरिश्चंद्रासाठी एक दिवस वर्षासारखा वाटत होता. जणू काय असं वाटत होतं शेकडो वर्ष निघून गेली की काय. पत्नीची आठवण आली, मुलाची आठवण आली. आणि राजा हरिश्चंद्र एक दिवस स्मशानाच्या असणाऱ्या प्रेतावर, चलत्या प्रेतावर त्या ठिकाणी भाकरी बनवून खात होता. आणि मग आपलं भोजन ग्रहण केल्यानंतर तसाच राजा हरिश्चंद्र मातीमध्ये पडले, तसेच पाहून. आणि राजा हरिश्चंद्राला झोप आली. आणि झोपेमध्येच राजा विचार करायला लागला, माझी असणारी पत्नी, माझा रोहिदास बाळ काय करत असेल, काय अवस्था असेल त्यांची, कुठे आहे, कशी असतील ब्राह्मणाच्या घरी. आणि तेवढ्यामध्ये राजाला एक स्वप्न पडलं. लक्षपूर्वक ऐका. आणि राजाला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये राजा मरण पावला. आणि मरण पावून तोच राजा एका चांडाळाच्या घरी जन्माला आला. लहानचा मोठा झाला आणि तो स्मशानामध्ये त्या ठिकाणी काम करत होता. एक दिवस एक ब्राह्मण आपलं छोटंसं असणारं बाळ घेऊन, प्रेत घेऊन तो ब्राह्मण त्या स्मशानामध्ये आला. आणि स्मशानामध्ये आल्यानंतर दीन गरीब असणारा ब्राह्मण, जवळ काहीच नव्हतं असा असणारा ब्राह्मण राजा हरिश्चंद्र म्हणत आहे, महाराज इथे टॅक्स घेतला जातो, 6 आणे द्यावा लागेल आणि कापड द्यावा लागेल. असं म्हणल्यानंतर त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणतो, महाराज मी दीन आहे, मी गरीब आहे, माझं असणारं एकूण तर एक बाळ मरण पावलेलं आहे महाराज. आणि तो ब्राह्मण आपल्या बाळाच्या विराहामध्ये रडत होता. बाळाच्या विराहामध्ये रडत होता. पण महाराज म्हणतात, चांडाळाच्या वेशामध्ये मी असताना स्वप्नामधील असणारी कहाणी सांगत आहे. नाही ब्राह्मण बाप, जमणार नाही, टॅक्स द्यावा लागेल. टॅक्स दिल्याशिवाय मी तुमच्या असणाऱ्या बाळाचा अंत्यविधी करू शकत नाही, मला माझ्या राजाचा आदेश आहे. आणि असं म्हटल्यानंतर ब्राह्मण क्रोधायमान झाला. एकूण ते एक मुलाच्या विराहामध्ये रडणारा ब्राह्मण आणि त्याची पत्नी, अहो छोटंसं आमचं बाळ आहे, मरण पावलेलं आहे, आम्ही विराहामध्ये आहे आणि तुम्ही आम्हाला पैसे मागत आहे. महाराज पैसे नाही आमच्याजवळ, जमणार नाही. आणि क्रोधायमान असणाऱ्या ब्राह्मणाने शाप दिला त्या ठिकाणी. आणि शाप दिल्यानंतर तू नरकामध्ये जाशील, हे सर्व स्वप्नामध्ये घडत आहे. आणि मग त्यावेळेला दुर्गती झाली आणि मी नरकामध्ये गेलो. नरकामध्ये अनेक नरक भोगले. खूप मोठी कथा आहे, आपली वेळ कमी आहे, आपल्याला संक्षिप्त या ठिकाणी कथा संपवायची आहे. आणि सर्व भोग भोगून गेल्यानंतर ज्या वेळेला राजा हरिश्चंद्र निद्रिस्त अवस्थेमध्ये, निद्रेमध्ये होते आणि डोळे उघडले आणि समोर पाहिलं, समोर पाहिल्यानंतर एक असणारी स्त्री दिसली. आहा, स्त्रीला पाहिलं, आपल्या पत्नीची आठवण झाली त्यांना. कसा असेल माझा रोहिदास बाळ, माझी असणारी तारा राणी कशी असेल. लक्षपूर्वक ऐका. एक दिवस ब्राह्मणाच्या घरी फुलं आणण्यासाठी रोहिदास बाळ गेला. आणि रोहिदास बाळ गेल्यानंतर त्या ठिकाणी भयावह असणाऱ्या काळ्या नागाने त्या ठिकाणी रोहिदासाला स्पर्श केला आणि मरण पावला होता रोहिदास बाळ. आहा, हरिश्चंद्रस्य राजर्षे किं विधात कृतं त्वया येति तस्या वच श्रुत्वा राजा स्थानच्युतस्तदा. आणि तीच तारा राणी आज आपल्या बाळाचं प्रेत घेऊन त्या स्मशानामध्ये जाळण्यासाठी आली होती. हो, आहा, तारेचं शरीर सुकून गेलेलं होतं. आणि विश्वामित्राने आपल्या लीलेनं काय केलं, त्या ठिकाणी तिचं शरीर विद्रूप बनवलं, जणू काय ती या ठिकाणी पिशाची नाही. आहा, आणि त्या संपूर्ण नगरीमध्ये दौंडी पिटवली. त्या असणाऱ्या राजाने डोमाने काय दौंडी पिटवली, या स्मशानावर एक असणारी डाकीन फिरत आहे हातामध्ये प्रेत घेऊन. आणि ज्यांना कोणाला ही डाकीन दिसेल तिचा शिरछेद करा. आणि राजा हरिश्चंद्राला येऊन सांगितलं, कोणी त्या चांडाळाने, ऐक, याच असणाऱ्या काशी नगरीमध्ये
स्मशानामध्ये एक असणारी पिशाचीन डाकीन एका प्रेताला घेऊन फिरत आहे. आणि म्हणून जर तुला जर ती दिसली तर तिचा शिरछेद करम. आणि राजाने पाहिलं, समोर पाहिलं, तीच डाकीन दिसती की काय. आहा, पण तिनं ओळखलं बरं का, ओळखला हा आपला पती आहे. ततो राग्नी महादुःखम विषादीन महाशतः हा वत्स कस्य पापस्य ते ध्यानादिदं महत. हे बालक, अरे बाळा, रोहिदास बाळाच्या विरहामध्ये तारा रडत होती. करुण कुरुंदन करून रडत असताना म्हणते, बाळा अरे मित्र, असं ऐकलं होतं तुझा जन्म ज्या वेळेला झाला आणि विद्वान असणारे ब्राह्मण ज्योतिषी आपल्या राज्यामध्ये आले होते आणि मी तुझा हात एका ब्राह्मणाला दाखवला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तुझा बालक हा पुढे जाऊन राजा बनेल. पण आज माझा बाळ या ठिकाणी मरण पावला. ब्राह्मणाने सांगितलेलं भविष्य खोटं निघालं रे बाळा. अरे बाळा जाऊ दे, तू राजा होण्याची गोष्ट बाजूला राहू दे. अरे तुझा असणारा बाप अयोध्या नगरीचा असणारा राजा छत्रपती सम्राट हरिश्चंद्र, अरे काय अवस्था झाली त्यांची. हा नाथ राजन भवता माम पास्य सुदुःखिता, काय अवस्था झाली त्यांची. एका डोंब्याच्या घरी त्यांना काम करावं लागत आहे. स्मशानामध्ये राहून स्मशानातले असणारे या ठिकाणी कामं करत आहे रे. अरे ही कोणी असणारी डाकीन नाही, कोणी पिशाची नाही, ही तर माझी भार्या दिसती, माझी असणारी पत्नी तारा दिसती. आणि मग त्यावेळेला राजा हरिश्चंद्र धावून आला पुढे. बाळाला पाहिलं, आहा, कष्टम ममैव पत्नीयम बालकश्चापि मामे सुतः. काय झालं माझ्या बाळाला. तात तात म्हणून मला हाक मारणारा माझा रोहिदास, बाबा बाबा म्हणून मला हाक मारायचा माझा रोहिदास बाळ. काय झालं तारे याला. आहा, सर्प धवून झाला महाराज. आहा, मूर्छिता निपपार्थाता निश्चेष्टा धरणी तले. धरणीवर लोळायला लागले महाराज. चेतनां प्राप्य राजेंद्रो राजपत्नी चतो समम. माझ्या बाळाला काय. अरे देवा, काय दैव फिरलं रे. विल्लीपतो सुष्णुताप्तो. काय माझ्यावर ही पीडा आली रे. अरे मी मरून का गेलो नाही. माझी असणारी पत्नी, माझा असणारं बाळ, एकूण तर एक बाळ, आज त्यालाही या काळाने निरावून येणार. निरीक्षण घोरेन पश्यतो मे मुखम दीनम हृदयम च किम दीर्यते. अजूनपर्यंत मी का जिवंत आहे. तात ताते ती मधुरम ब्रुवान ते स्वमागतम. तात तात म्हणून हाक मारणारा माझा बाळ मला गेला. एकूणता एक मुलगा ज्या बापाचा जातो ना, त्याला माहीत असतं काय पीडा असते त्या दुःखाची. विलाप करायला लागले महाराज. करुण कुरुंदन करून हरिश्चंद्र रडत आहे. आणि मग त्यावेळेला तारा म्हणत आहे, महाराज पतीची अवस्था पाहिली, तारा विभोर झाली. करुण कुरुंदन करून तारा रडत आहे. टाव करून उचक्या देऊन तारा रडत महाराज. आणि मग ती तारा आपल्या पतीला सांभाळत आहे. महाराज
स्वतःला सावरा जरा, सावरा स्वतःला. अहो, मी जगदंबेची उपासना केलेली आहे महाराज. ती जगदंबा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही महाराज. आपलं बाळ आपल्याला सोडून गेलं ना, आता जगण्यात मजा नाही बा, जगण्यात मजा नाही. म्हणून प्रभू आपल्या पतीला म्हणत आहे, मयाच पूजिता गौरी देवा विप्रास्तथैवच भविष्यतीच पतिस्त्वं देहन्येसिम जन्मने प्रभू. आणि मग तारा त्या ठिकाणी भगवतीची आराधना करत आहे. आहा हा, दोघेही पती पत्नी त्या ठिकाणी मा चौंडेश्वरीची चंडिकेची आराधना करत आहे. त्या मणिकर्णिका घाटावर मी सांगून गेलो एक शक्तिपीठ आहे आणि त्या असणाऱ्या देवीची उपासना करायला लागले दोघेही पती पत्नी. नातायतोयम त्वदवंगिर पश्चिमे मंद भाग्यताम. हे जगदंबे, हे अंबिके, आता आम्ही तुझे दास बनलेलो आहोत. आता आम्हाला जगण्याची इच्छा नाही. तापम प्राप्य स्थिती संप्राप्यते महारौरव रौरवे. अशी असणाऱ्या त्या जगदंबेची उपासना करत आहे. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगदंबेची आराधना केली आणि पती पत्नीनं ठरवलं आता जगायचं नाही. आपला बाळ आपल्याला सोडून गेला ना, आणि म्हणून शरण रसलं. चांडाळ म्हणतो, तुला सांगितलं होतं ना, ही क्रूप आहे, ही डाकी नाही, हिला मारून टाक. आणि मग त्यावेळेला ती म्हणती, महाराज तुमच्या राजाच्या आज्ञेचं पालन करा. आहा, नाही, तुला मी मारू शकत नाही. मी सांगेन त्या डोंबाला, सांगेल मी हरिश्चंद्र आहे आणि ही माझी असणारी पत्नी तारा आहे. नाही महाराज, विश्वामित्रजी महाराजांच्या आज्ञेचं पालन करायचं आहे आपल्याला. भगवंताने आपली खूप कठोर परीक्षा पाहिलेली आहे, खूप कठोर परीक्षा पाहिलेली आहे. जाऊ द्या, तलवार घ्या आणि मला मारून टाका. आहा हा हा. आणि जेव्हा शस्त्र घेऊन हरिश्चंद्रजी महाराज आपल्या पत्नीला मारायला धावले ना, आहा, त्याच वेळेला मा परंबा जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झाली आणि जगदंबेनं हात पकडला. आणि जगदंबेनं हात पकडल्यानंतर त्या ठिकाणी विश्वामित्रजी महाराजांचं आगमन झालं. आहा हा. आणि जे डोमजी महाराज होते ना, ते साक्षात धर्माचं प्रतीक होतं. आणि रोहिदास बाळाला त्या ठिकाणी जिवंत केलेलं आहे अमृत वर्षाच्या द्वारे. बोलिये श्री जगदंबा माता. आणि त्या ठिकाणी भगवतीची स्तुती करत आहे, भगवतीचं भजन करत आहे. वा मा परंबा जगदंबेनं त्या ठिकाणी रोहिदास बाळाला जिवंत केलं. आणि मग सर्व देव आकाशातून फुलाची वृष्टी करत आहे. वा राजन. आणि विश्वामित्रजी महाराज म्हणत आहे, राजन राजा हरिश्चंद्रासारखा राजा होणार नाही. सत्याचं पालन ज्या राजाने आपल्या जीवनामध्ये केलं, अशा राजा हरिश्चंद्राचं असणाऱ्या चरित्र व्यास महर्षींनं जन्मजय राजाला सांगितलं, सज्जनो असं सुंदर असणारं चरित्र आपण या ठिकाणी राजा हरिश्चंद्राचं पाहिलं. डोम साक्षात धर्म होते. धर्म राजाने डोमाचं स्वरूप घेतलेलं होतं. विश्वामित्रजी महाराज म्हणतात, राजन आतापर्यंत अनेक राजे होऊन गेले, पण राजा हरिश्चंद्रासारखा राजा भूतो न भविष्यती परत होणार नाही आणि मागे झाला नाही. असे असणारे हरिश्चंद्र महाराज. लक्षपूर्वक ऐका, ही मा तारा होती ना, तारा कोण आहे? जगदंबेचा असणाऱ्या अंश स्वरूपची तारा राणी होती. तारापीठची असणारी तारा राणी आहे ना, तारा देवी तिला म्हणतो. हीच अंश रूपाने तारा बनून आलेली होती आणि म्हणून ती जगदंबेची भक्त होती. आणि म्हणून श्री देवी भागवत महापुराण आहे ना, हरिश्चंद्राच्या चरित्राशिवाय पूर्ण होत नाही.